20 इंचाचा आपण इथे आर्म राऊंड घेऊ. 20-21 इंच हा येणार. ठीक आहे. तर आपण इथे 20 इंचाचा आर्म राऊंड घेतलाय. किती घेतलाय? 20 इंचाचा. आणि 20 इंचाचा आर्म राऊंड घेऊन आता आपल्याला त्याच्यावरती टाकायचं माप. काय करायचं? त्याच्यावरती आपल्याला माप टाकायचं. आता माप कसं टाकणार आपण? माईक कोणाचं चालू आहे? ठीक आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर आपण बॅक साईड घेऊ. आणि बॅक साईडला बोला ना. 19 आर्मी असेल तर तो घेतला तर चालेल का? कुठलाही घ्या, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, 20 घ्या, 19 घ्या, कमी जास्त कसं करायचं हे आपण त्यामध्ये शिकतोयच आहे. बरोबर आहे? बरं. चालू आहे ना? आपण कमी जास्त कसं करायचं त्यामध्ये शिकतोयच आहे. असं नाही की समजा 20 आलं तर आपण 20च शिकतो, नाही. आपल्याला 18 आला तरी काय करायचंय आणि 21 आला तरी काय करायचे, हे दोन्ही गोष्टी आपण त्यामध्ये शिकणार आहोत. आपल्याला मेन काय महत्वाचं कळायला पाहिजे की याच्यामध्ये आपल्याला आर्म राऊंड मोजता कसा येईल. जर आपल्याला तो मोजता नाही आला, आता काय होतं की काही जागेत फिक्स तुम्हाला ते शिकवलेच जात नाही, आर्म राऊंड काय असतो, डॉट उंची काय असते. तर ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित पैकी शिकवतोय मी आज. बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला खाली अर्धा इंच शिलाई राहते. ठीक आहे. इथून आपण 15 इंचाची हाईट घेतली. आपण हे हेवी मेजरमेंट घेतो, म्हणजे जाड मेजरमेंट घेतो. ठीक आहे. तर आपण हे 15 इंचावरती हाईट घेतली आणि अर्धा इंच वरती परत शिलाई घेतली. म्हणजेच काय म्हणू आपण याला? उंची प्लस 1 इंच. किती म्हणू आपण याला? उंची प्लस 1 इंच. बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला इथे गळ्याची रुंदी, बघा गळ्याची रुंदी आपल्याला इथे किती घ्यायची? 2.25 इंच घ्यायची. किती घ्यायची? 2.25. लक्षात घ्या, 2.25. आणि तुम्हाला जर थोडंफार काही कमी करायचं असेल तर तुम्ही 2.5 पर्यंत लास्ट, त्याच्या कमी तुम्हाला गळ्याची रुंदी घ्यायची नाही. जरी तुमचा खांदा उतरत असेल तर त्याचे वेगवेगळे कारण असतात. बघा, तुम्ही भीती कारणाने तुम्ही गळ्याची रुंदी ही 2 इंचावरती 2.25 इंचावरती घेता, परंतु त्याचं खांदा उतरायचा प्रॉब्लेम वेगवेगळे असतात. कधी तुमच्या मुंड्यामध्ये टाईट होऊन जातो ब्लाऊज, तर कधी तुमची पायपिंग व्यवस्थित येत नाही, तर कधी तुमच्या कमरेला ब्लाऊज लूज राहतो आणि त्याचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे महत्वाचा मुद्दा असेल की तुम्हाला गळ्याची चेस्टनुसार गळ्याची रुंदी ठेवायची किती. तर आपल्याला चेस्ट 44चं भेटलंय आणि 44ला आपण 2.25 इंचाची काय घेणार? इथे गळ्याची रुंदी घेणार. आता 44 चेस्ट आहे तर त्यांच्यासाठी कॉमन शोल्डर हे 3 इंचाचं येतं. किती इंचाचं येतं? 3. परंतु माझ्या कस्टमरची ही चॉईसच नाहीये. तर बघा, आपल्याला जे आहे तर इथे काय समजलंय? इथे काय समजलंय की आपण गळ्याची रुंदी किती घेतोय? गळ्याची रुंदी 2.25 आणि शोल्डर आपलं हे कमीत कमी, म्हणजे आता ज्यावेळेस 44चं मेजरमेंट येतं तर त्यावेळेस आपण इथे 3 इंचाचं शोल्डर घेतो. किती इंचाचं? 3. आणि ही रेषा आपण अशा पद्धतीने सरळ, परंतु ही रेषा द्यायच्या अगोदर आपल्याला काय करायचं? हे जेवढं आलंय 6, तेवढं 6 तुम्हाला इथे घ्यायचं खाली आणि इथे रेषा द्यायचं. आता मेजरमेंट कसं भेटलं बघा तुम्हाला. तर पहिलं मिळालं तुम्हाला शोल्डर, तर दुसरा तुम्ही आपोआप उंडा घेतला. आपोआप काही तुम्हाला बघायची गरज पडली नाही ना, आपला हा फॉर्म्युला यूज करायची गरज पडली ना काहीच. ठीक आहे. आता ह्याच फॉर्म्युल्यावरती तुम्ही प्रत्येक जागेवरती डिफेंड राहणार का? तर नाही राहू शकत. आता हाच फॉर्म्युला तुमच्या वेळेस कधी पण तुमच्या सोबत राहील का? नाही राहणार. मग हे टेक्निकली मेजरमेंट आपल्याला कसं टाकायचं हे यामध्ये आपल्याला शिकवण्यात येत आहे. बघा, आता बारीक मेजरमेंट आलं तर आपण, म्हणजे कमी वालं जे मिडियम मेजरमेंट असतं तिथे आले त्यावेळेस आपण 2.5 इंचाचे शोल्डर घेतो आणि अर्धा इंच शिलाई घेतो. बरोबर आहे. आता आपलं माप मोठं आलं म्हणून आपण इथं घेतलं 3 आणि अर्धा इंच आपलं शिलाईसाठी. म्हणजे टोटल हे जे मेजरमेंट येईल ती मेजरमेंट तुम्हाला इथं घ्यायचं आणि इथे एक लाईन द्यायचं. आता हे माप म्हणजे आपलं काय? तर चेस्ट आहे आणि खाली म्हणजे काय? आपली वेस्ट आहे, म्हणजे कंबर आहे. ठीक आहे. आता मला इथून इथे ही एक सरळ लाईन द्यायची इथपर्यंत. ठीक आहे. आणि ह्या चेस्टला आपल्याला मोजायचं. आता चेस्ट किती आहे आपली? तर 44 आहे. 44चा चौथा भाग किती येणार? तर 11 इंच येणार. किती येणार? 11. आणि इथून इथे आपल्याला 1 इंच 12 घ्यायचं. किती घ्यायचे? 12. परंतु 12च घ्यायचं का? आपण त्याच्यापेक्षा कमी का नाही घेऊ शकत? तर बघा, ज्यावेळेस तुमचा गळा असा 8-9 इंचाचा राहील ना, एवढा गळा राहील ना, 8-9 अशा पद्धतीचा ज्यावेळेस तुमचा गळा राहील, बघा गळा आपण नेहमी ब्रॉड आणि डीप घेतो. ठीक आहे. समजा हा गळा घेतला तर मला इथे 1 इंच लुजिंग टाकावं लागेल. किती? 1 इंच, म्हणजे चौथा अधिक 1. परंतु माझा गळा जर इथपर्यंत आला, म्हणजे किती आला? 12 इंचाचा माझा गळा आला. ठीक आहे. आणि मी इकडे सुद्धा मी काय केला? तो डीप तर घेतलायच मी, परंतु त्यासोबत मी ब्रॉड पण घेतला आणि इथे मी अशा पद्धतीने सेट दिला. हा पण एवढा काही
ब्रॉड नाही, पण याच्यापेक्षा आणखीन आपण असा जर घेतला गळा, एवढा जर आपण रुंदून गळा घेतला असा, तर काय होणार? हे जे भाग असतो हा इकडे लूज पडणार. काय होणार? लूज पडणार. कधी घ्यायचं हे तुम्हाला? कधी घ्यायचंय? तर हे तुम्हाला घ्यायचंय 12 इंच 13 इंच असा गळा आला तर. परंतु नॉर्मली तुमचा गळा हा 7-8-9 इंचच्या आतमध्ये ज्यावेळेस राहील त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी 1 इंच लुजिंग टाकायची. 4+1 म्हणजे काय? आपलं इथे 11 इथे 12. चौथा भाग किती येतो? 11 + 1 मिळवला 12. ठीक आहे. परंतु ज्यावेळेस असा एवढा मोठा गळा येईल अशा वेळेस मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचे, आपल्याला इथे फक्त आणि फक्त पाऊण इंच प्लस करायचं. किती करायचे? 1.5 इंच कमी, म्हणजेच आपला इथे 12.5 इंच येईल. किती आहे? 1.5 इंच कमी होईल. किती होईल? 1.5 इंच कमी. लक्षात येत आहे का? कोणाचं काही विषय इथे थोडं काही कन्फ्युजन आहे कोणाचं? माईक त्यांचा मग आवाज काढेल. 1 मिनिट हा. हा बोला मॅडम. सर हे तुम्ही मोठा असेल तेवढाच पाहू हा. बरोबर. ज्यावेळेस गळा मोठा जातो म्हणजे 11 इंच 12 इंच असा गळा जातो त्यावेळेस तुम्ही 1.5 इंच घेसाल. आणि आणखीन सुद्धा याच्यामध्ये 1 ते 1.5 इंचाचा गॅप जर झाला तर तुम्ही इथे 0.5 इंच सुद्धा लुजिंग ठेवू शकता. किती? अर्धा. बोला ना. किती इंच झालं आतापर्यंत घ्यायचं? हे बघा, ज्यावेळेस तुमच्या खालून वरती पट्टी 1 ते 1.5 इंचाची उरत असेल एवढीच, तर मग तुम्ही 0.5 इंच लुजिंग टाकली तरी चालेल. म्हणजे पूर्ण चेस्टमध्ये 2 पूर्ण गोल. ठीक आहे. आता पाऊन पूर्ण चेस्टमध्ये 3 लुजिंग राहील. किती राहील? 3. आणि 1 ना पूर्ण चेस्टमध्ये किती राहील? 4 इंच लुजिंग राहील. तर 4 इंच लुजिंग कुठल्या व्यक्तींना घ्यायची? ज्यांचे गळे 9 इंच 8 इंच 7 इंच 9.5 इंच असे आहेत त्यांनी. पण ज्यांचा गळा 10च्या पुढे जातो म्हणजे 11-12 पर्यंत अशांना तुम्हाला काय करायचं? इथे 1.5 इंच घ्यायचं. किती घ्यायचं? 1.5. वाटलंच तर हा. तसा तुमच्याकडे हा रेकॉर्डिंग व्हिडिओ आहेच. ठीक आहे. परंतु जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही साईडला लिहू शकता, काही अडचण नाहीये. सर बोला ना. सर बोला. नाही, ब्लाऊज वरती घेतलं तर चेस्ट मध्ये काहीच वाढवायचं नाही तुम्हाला, कुठंच काही वाढवायचं नाही. गळा मोठा असो किंवा छोटा असो. ठीक आहे. कारण की ते तुम्ही फिक्स मेजरमेंट, त्याचा गळा पण आहे तेवढाच आणि मापही येते तेवढंच, त्याच्यात काही करायचं नाही. परंतु जर तुमच्याकडे मापाचं नसेल आणि तुम्ही अंगावरती जर माप घेत असाल तर मग मात्र तुम्हाला ते मायनस प्लस करावं लागते. ठीक आहे. एक लक्षात आलं तुमच्या? बर. तर आता आपण इथे घेतलंय 4+1.5 इंच आणि इथे पुढे 1.5 इंच शिलाई माया घेतली. आता कंबर आहे आपली 39. 39चा चौथा भाग करायला आपल्याला 9.5 येईल. +1 इंच इथे मात्र तुमचं मापाचं असो अंगावरचं माप असो कुठं मायनस प्लस जरी झालं तरी तुम्हाला कमरेमध्ये 1 इंच मिळवायचंच आहे. मापाचं असलं तरी सुद्धा, कारण की ते आपला टक जातो. आणि 1.5 इंच शिलाई द्यायची. ठीक आहे. आणि इथून तुम्हाला हा सेप द्यायचा. सेप कसा देणार आपण? तर अंदाजे आपण असा सेप देत जाऊया. सेप बघा 1 ते अर्धा इंच अगोदर मिळतोय बघा. असं डायरेक्ट सरळ आणून सरळ सेप जात नाही. आता हा सेप मी दिला, मला राऊंड मुंडा किती पाहिजे? 20 इंचाचा पाहिजे. बरोबर आहे. तर मी आता इथून ही अर्धा इंचाची मार्किंग सोडून देणार शिलाईची आणि इथून मी याला 20 इंच आहे का चेक करणार. तर बघू शकता हा करेक्ट 20 इंच आला. कसा आला? करेक्ट 20 इंच आला. करेक्ट. कुठेही कमी नाही झाला आणि कुठेही जास्त नाही झाला. परंतु तुम्हाला जर तुमचा मुंडा 19 इंचाचा आणायचा असेल, जसं की मॅडमचा प्रश्न होता. कोण होता? हा. जसे की तुमचा प्रश्न होता की सर 19 इंचाचा मुंडा घेतला तर चालेल का? आता तुमचा जर राऊंड मुंडा 19 इंचाचा असेल तर तुम्हाला 19च इंच आणावं लागेल. मग त्याच्यासाठी काय होईल? हा सेप थोडासा वरती येईल आणि हा सेप थोडा वरती जाईल असं. नॉर्मल वर जाईल. ठीक आहे. आणि आता मी इथून इथे याला मोजणार परत. मला किती पाहिजे? आता 19ला 9.5 इंच पाहिजे. मग माझं हे 9.5 इंच येते का हे चेक करायचं. बघू शकता. बघा
दिसते? म्हणजेच याचा अर्थ हा होतोय की तुम्हाला जर राऊंड मुंडा कमी करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कमी जास्त करसा. म्हणजे हे तुम्हाला पूर्ण क्लासमध्ये शिकावंच लागेल ह्या गोष्टी. ह्या गोष्टी जर तुम्हाला येत नसतील तर तुमच्या शिकण्यात काही अर्थ नाहीये. तुम्हाला जर हे परफेक्ट जर नाही जमलं तर तुम्ही कितीही ब्लाऊज बनवा, तुमच्याकडे ज्यावेळी डिफरंट ब्लाऊज येतील त्यावेळेस ब्लाऊज हा 100% खराबच होणार आहे. परंतु तुम्हाला जर माहिती असेल की माझ्या व्यक्तीला किती, म्हणजे माझ्याकडे जे कस्टमर आलं त्याच्यासाठी किती राऊंड मुंडा लागेल हे जर तुम्हाला समजलं तर तुमचे ब्लाऊज हे परफेक्टच बसणार. आणि जरी तुमच्या ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम आला तरी तुम्ही त्यांना व्यवस्थितपैकी ऑल्टर करून देऊ शकता. कारण का, तर तुम्हाला या गोष्टी कळतात, कुठे जास्त झालं, कुठे कमी झालं, वगैरे वगैरे. परंतु तुम्हाला हे राऊंड मुंडे वगैरे कोणी शिकवतच नाहीये. राऊंड मुंडा घ्यायचा कसा, कापायचा कसा, ह्या बांगडीत पडतच नाही कोणी. डायरेक्ट इथून 1.5 इंच ठेवा आणि सेप द्या, संपलं. असा कटिंग होत नाही ब्लाऊज. ठीक आहे, ब्लाऊजला तुम्हाला परफेक्टच मेजरमेंट घ्यावं लागेल. आता आपण याला कापून घेऊया कारण की आपल्याला फ्रंट शिकायचं आहे. बघा, सेप मात्र तुमचे असे परफेक्ट दिसणं गरजेचे आहे, जसे मी दाखवतोय तुम्हाला. ठीक आहे, अशा पद्धतीने सेप कटणं गरजेचं आहे, असं कतरल्यासारखं नाही. त्यानंतर जिथे फिटिंग आहे, जिथे फिटिंग आहे तुम्हाला तिथे काय करायचंय, तिथे तुम्हाला असे कट मारायचं. काय करायचं, कट मारायचं. नॉच सगळ्यांना करायचं आहे माझ्यासोबत. ठीक आहे, झालं सगळ्यांचं हे. आता आपण फ्रंटकडे येऊया. आता आपण फ्रंटकडे येऊया. एक पेपर आणलं असं, एक पेपर आण. चला सगळेजण करून घ्या. तुमच्याकडे 2-3 मिनिटाचा वेळ आहे, त्यामध्ये तुम्ही बॅक साईड का बनवा, कापा. मग तुम्हाला फ्रंट शिकवतो तुमच्या याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतात. झालं का सगळ्यांचं? बघा, आता कटोरी काढायची एक सोपी पद्धत दाखवतो मी. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही याला करू शकता. बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचंय, इकडल्या साईडने 1 इंच सोडून द्यायचं. म्हणजेच कुठे सोडायचंय, तर बघा इथे तुम्हाला हा 1 इंचाची मार्किंग करायची अशा पद्धतीने, आणि इथे 1 इंचाची मार्किंग करायची अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि याला जे आहे तर इथून इथे सरळ कापायचं. ठीक आहे, ही मार्किंग केली. याला ठेवायचं याच्यावरती सेम, आणि आहे तशी मार्किंग करायची, काही चेंज करायचं नाहीये. आहे तशी, कुठेच काही चेंज करायचं नाही. आणि याला व्यवस्थित पैकी अशा पद्धतीने याला मार्किंग करून द्यायची. ठीक आहे, आता इथून पुढे काय करायचं तुम्हाला, पुढचा भाग बघा, समोरचा भाग आपण हा सरळ घेणार, जसा आपण फोरटक्सला घेतला होता त्या पद्धतीने. बरोबर आहे, आपण इथे स्ट्रेट घेतलाय. स्ट्रेट घेतल्यावर आपल्याला जे आहे तर याला बाजूला करून घ्यायचं आहे. गळ्याची वाटल्यास तर मार्किंग करून घ्या, इथे फिटिंगची मार्किंग करून घ्या, ही गळ्याची मार्किंग. आता समोरचा गळा आपण 10-11 इंच घेऊन चालेल का, तर नाही चालणार. मग आपल्याला गळा उंची किती लागेल, तर गळा उंची ही आपल्याला 8 इंच, 7 इंच, 7.5 इंच किंवा जास्तीत जास्त 8.5 इंचापर्यंत चालेल. ठीक आहे, 9 आणि 10 इंचाचे फ्रंटचे गळे नसतात. परंतु ज्यावेळेस मॉडेल असते त्यावेळेस तिचा
कटिंगची पद्धत वेगळी असते आणि गळा डीप घेण्याची पण पद्धत वेगळी असते. मग अशा वेळेस तुम्हाला गळा जो पाहिजे असेल तो गळा तुम्हाला इथे टाकायचा आहे. आता मी इथे गळा टाकतोय 7.5 इंचाचा. किती टाकतोय? 7.5. 7.5 इंच टाकून पहिला तर मी माझा गळा काढून घेणार. बघा, वरती मी 2.5 घेतलं तर खाली माझं 3 येतं, नेहमी लक्षात ठेवा. अशा पद्धतीने मी चौकन करून दाखवतो तुम्हाला. इथे जर माझा 2.5 असेल, 2.25 असेल, तर इथे माझं 2.4 असं बघ, किंवा 3.5, सॉरी 3.5 बनलं. ठीक आहे, 3, 3.25 अशा पद्धतीने तुम्हाला इथे टाकायचं. इथे 2.25 याच्यापेक्षा अर्धा इंच इथे जास्त, म्हणजे 3.25 इंच. किती? 3.25 इंच. इथे आपण 3.25 घेतले आणि इथून आपल्याला हा गळा अशा पद्धतीने राऊंड मध्ये द्यायचा. बरोबर आहे. आता याच्यात घेतल्यानंतर तुम्हाला जे आहे तर इथून इथे आपल्याला किती घ्यायचंय, तर आपल्याला घ्यायचं इथे 5 इंच घ्यायचं. किती? 5. परंतु तुमचा गळा जर जास्त डीप असेल तर तुम्ही इथे 5.5 घेऊ शकता. किती घेऊ शकता? 5.5. परंतु काही वेळेस काय होतं की सरांनी तुम्ही मला तर 5.5 किंवा 5 इंच सांगितलं सर तुम्ही, मग आता माझा तर गळाच 5 इंच आहे. बघा, तुमचा काय प्रश्न असू शकतो, सर माझा गळाच 5 इंच आहे आणि जर मी असं घेतलं इथून तर मग मी कटोरीला कसं घेऊ? तर जिथे तुमचा सेप बसेल तिथे तुम्हाला घ्यायचे आकारानुसार. म्हणजे हे 4 पण येऊ शकतं आणि 4.5 पण येऊ शकतं. गळ्याच्या उंचीनुसार. काय? गळ्याची उंची. समजा तुमचा गळा इथे आहे अशा पद्धतीने, तर तुमचा सेप इथून कमी वाजतं, कमी मध्ये येईल, समजा 4, 4.5 मध्ये येईल. म्हणजेच गळ्याच्या हाईटनुसार तुम्हाला इथे कटोरीचा सेप कमी जास्त करावा लागेल. काय करावं लागेल? कमी जास्त करावं लागेल. हेच बॅच म्हणलं. त्यांचं व्याज वेगळं झालं म्हणजे कन्फ्युज झालं. ठीक, लक्षात आलं सगळ्यांच्या? अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं. आता याची डॉट उंची आपण इथे घेऊया 11 इंचावरती घेऊया. किती वरती घेऊया? 11 इंचावरती घेऊया आणि इथून इथे सरळ अशी लाईन घेऊया. कटोरीचं माप टाकायचं आपल्याला. आता बघा, आता चेस्ट किती आहे? 44. बोला ना. हा, इथे सोडला ना मी, हे बघा ना, इथे सोडलाय आणि इथे 11 इंचावर टच उंची घेतली. ठीक आहे. आता बघा, आता मी काय सांगितलं तुम्हाला, कटोरीसाठी कुठला फॉर्म्युला युज करायचा, तर तुम्हाला करायचा 1 नंबरचा, म्हणजे ज्याला बंद गळा म्हणतो आपण. तर याच्यामध्ये काय दिलं? 42 ते 46 असेल तर 7.5 कटोरी घ्यायची. किती घ्यायची? 7.5. मग 7.5 म्हणजे किती बघा, तर 7.5 मध्ये हे झालं. किती झालं? हे झालं. मग याच्यामध्ये अर्धा मिळवला, किती झाले? 8. आणि हे 8 घ्यायचं तुम्हाला बाहेरच्या लाईन. ठीक आहे, बाहेरच्या लाईन. इथे आपल्याला 1.5 इंचाची योगपट्टी घ्यायची. काय करायची? 1.5 इंचाची योगपट्टी आणि त्यावरती अर्धा इंच शिलाई मार. बघा, 1.5 इंच योगपट्टी, अर्धा इंच शिलाई मार. 1.5 इंच योगपट्टी, अर्धा इंच शिलाई मार. काय म्हणलं? बरोबर आहे. बघा, आपण अगोदर जशी फोर्टक्सला 1.5 इंचाची योगपट्टी घेतली तशी घेतली, त्यावरती आता याच्यामध्ये एक्स्ट्रा अर्धा इंच आला, ही पण आपण लाईन दिली. सांगा ना, काय म्हणला? तुम्ही योगपट्टीच्या आधी काय काय केलं? हा, ही तर डॉट उंची आहे. आणि इथे सांगतो मी, परत सांगतो, पहिले हे कम्प्लीट करा तुम्ही, खालून वरती कम्प्लीट करा, मग हे सांगतो. पहिले हे करा. पहिले 1.5 घ्या, नंतर अर्धा घ्या. पहिले 1.5 घ्या, नंतर अर्धा घ्या. झाले? बर, आता बघा, तुम्हाला नियम क्रमांक 1 मध्ये जायचंय. कुठे मध्ये जायचं? 1 नंबर मध्ये.
नियम क्रमांक 1 मध्ये जायचंय. कुठे जायचंय? नियम क्रमांक 1 मध्ये. नियम क्रमांक 1 मध्ये गेल्यानंतर तुम्हाला 42 ते 46 छाती सांगितली. किती? 42 ते 46. किती सांगितली? 42 ते 46. किती इथं? 7.5 इंच लिहिलेलं आहे. किती लिहिलेलं आहे? 7.5. मग ह्या 7.5 मध्ये अर्धा इंच मिळवायचं. किती होणार? 8 इंच. बरोबर आहे? 8 इंच होणार. मग आता ही जी तुम्ही डॉट उंची घेतली, याला आपण डॉट उंची म्हणतो. अर्धा इंच वरती सोडून 11 इंचाची डॉट उंची. मग आपल्याला ह्या लाईनवरती कटोरी टाकायची. मग कटोरी टाकणार किती? बघा, तुमचं 7.5 माप आहे, तर त्यामध्ये अर्धा इंच मिळवलं. परंतु बघा, कटोरी टाकली कुठून हे महत्वाचं लक्षात घ्यायचं आपल्याला. तर आपण कटोरी बाहेरच्या लाईनहून टाकली. कुठल्या? बाहेरच्या. आतल्या लाईनहून नाही टाकला. तुम्ही चुकून हुकून समजा इथून घेऊ शकता. ठीक आहे. तर इथं जर घेतली तर तुमची कटोरी ही चुकणार आहे, मोठी होणार. साईजला काय होणार? मोठी होणार. त्याच्यामुळे तुम्हाला हे बाहेरच्या लाईनहून घ्यायचं. कुठल्या? बाहेरच्या. आणि ही 1 इंचाची जी लाईन घेतली ना, ही फक्त आपण कटोरीसाठी घेतली. कशासाठी घेतली? कटोरीसाठी. बाकी कुठल्याही कामासाठी आपण ही मापाच घेतलं नाही. ठीक आहे. तर आपल्याला इथून इथे किती टाकायचं? 7.5 आहे, तर 8 इंच आपल्याला इथे टाकायचं. आणि इथे सुद्धा खाली 8 इंच टाकायचं. आता परत मी तुम्हाला आज 3 मेजरमेंट देणार आहे. परत मी आज तुम्हाला 3 मेजरमेंट देणार आहे. ठीक आहे. ते तुम्हाला करायचे आणि मला पाठवायचे. आता मी हे तर तुम्हाला शिकवतोय. बघा, इथून इथे सरळ. काय? इथून इथे सरळ. आता हा कटोरीचा शेप आहे. बरोबर आहे? हा काय? आपल्या कटोरीचा शेप आहे इथला. हा काय? आपल्या कटोरीचा शेप आहे. सर नाही डायरेक्ट 8 इंच घेऊन नंतर नाही नाही, याच्यावर बसणारच नाही. तर तुम्हाला इथून 5 इंच घेतल्यानंतर इथून तुम्ही वाटलंच तर असं डॉट डॉट करत जा. अशा पद्धतीने आणि जो तुम्हाला योग्य शेप वाटेल, ठीक आहे, तो शेप घ्या. कारण की ह्या स्केलवरती तो शेप बसणारच नाही. त्याला खूप ऍडजस्ट करावं लागतं. छोटं माप असेल का, त्यावेळेस ह्या स्केलवर बसून जातो. पण ज्यावेळेस मोठं माप आलं का, त्यावेळेस बसत नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला त्याला ऍडजस्ट करत जावं. सर कोणती पण साईज असेल तरी 5 इंचच्या पुढेच घ्यायचं का? म्हणजे नाही 5 इंचावरून? नाही. आता हे गळ्याचं म्हणताय ना तुम्ही. हे बघा, जर गळा समजा इथे आला असता माझा, समजा आता इथे आहे, बरोबर आहे, आणि हा शेप माझा वर चालला, तर मला 5 घेऊन चालणार नाही. मला कमी सुद्धा करावं लागेल. 4.5 पण घ्यावा लागेल. ठीक आहे. आणखीन याच्यापेक्षा छोटा गळा आला आणि ह्यो याच्या वर चालला, तर मला इथे 4 पण घ्यावा लागेल. हे गळ्याच्या डीप वरती अवलंबून आहे किती घ्यायचं. परंतु ज्यावेळेस 7 इंच, 7.5 इंच, 8 इंच गळा येतो, अशा वेळेस तुम्ही 5 इंच घेऊ शकता. परंतु त्याच्या आतमधले जर गळे या लागले, जसे की 6 इंचाचा गळा आला, तर तुम्हाला इथे 4.5च टाकावं लागेल. 5.5 इंच आला, तुम्हाला इथे 4.5च टाकावं लागेल. म्हणजेच अशा पद्धतीने तुम्हाला याला कमी जास्त योग्य शेप कुठला वाटतो त्याच्यावरती थोडंसं फोकस करायचं. योग्य शेप कुठला चांगला वाटतो, ठीक आहे, आणि त्यानुसार तुम्हाला शेप द्यायचा. आता तिथपर्यंत झालंय आपलं. बोला ना. काय म्हणला? बोला. सर थोडा प्रॉब्लेम येतोय पुढचा शेप द्यायला. परत एकदा फक्त ते 7.5 सांगावं. कुठला? हा वाला शेप म्हणताय का? हा. हे बघा, तुम्हाला नियम पेपर आहे तुमच्याकडे, तर ह्या नियम पेपरमध्ये 42 ते 46 7.5 सांगितलं. किती सांगितलं? 7.5. ह्या 7.5 मध्ये अर्धा इंच मिळवायचं, म्हणजे किती झाले? 8. आणि 8 इंच घेऊन तुम्हाला याला इथे 8 इंच सरळ टाकून द्यायचं. आणि हेच 8 इंच बघून घ्या परत एकदा. हेच 8 इंच परत खाली पण टाकायचे. म्हणजे इथपर्यंत ही लाईन सरळ आहे. सरळ तुम्ही इथे टाकून सरळ दिली तरी चाल. ठीक आहे. आणि इथपर्यंतच, योगपट्टीच्या शेवटपर्यंत नाहीये, इथपर्यंतच आहे. ठीक आहे, करून घ्या. बाकीच्यांना काही प्रॉब्लेम, बाकीच्यांना काही अडचण येते? कारण कटोरीचा ब्लाऊज हा अतिशय किचकटवाला ब्लाऊज असतो. त्यामुळे तुम्हाला इथे याला व्यवस्थितपैकी घ्यायचंय.
कुठला हो? हा बघा. हा हा आतील सेट समोरचा दिला का पाठवणार कटोरीचा सेट? हा छान आलाय छान आलाय. हो चालतो चालतो. तर बोला ना. ते आता ही माझी डॉट इनची ह्याच्यामध्ये जी घ्यायची आहे हा ती 12 आहे. ठीक बर आहे. बर तर 12 घेते तर खाली जो टक्सचा भाग जो ह्याच्यामध्ये आपण बहुतेक घेत नाही तर माझं फक्त आता म्हणजे जे आपल्या अर्धा इंचाची जी पट्टी घेतली नाही हा ती योग पट्टीच्या वरती हो तर तिथे सुद्धा मी मोस्टली तर फक्त 2च येते 2. बर आता बरं ठीक आहे ना. हे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायचा आहे आणि तो तुमच्या समोर आलाय. बघा आता मी याच्यावरती दाखवतो. हा चालेल ठीक आहे मी आता याच्यावरती दाखवतो. आता ही माझी 12ची डॉट उंची आहे समजा. किती? 12च्या आहेत. आता मी तुम्हाला म्हणजे कालच परवा दिवशी काय शिकवलं? जर तुमची डॉट उंची ही 2 इंचाच्या कमी असेल तर तुम्हाला डॉट उंची कमीत कमी किती लागते? 2.25 ते 2.5 इंच लागते समजा. किती लागते? 2.5. मग तुम्हाला इथून इथे 2.5 मोजायचं खाली आणि इथे 2.5 मोजायचं आणि हा राऊंड तुम्हाला असा आणायचा खालून. लक्षात आलं? परंतु माझ्या याच्यामध्ये येतंय, मला काही अडचण नाही. 3 इंचाचे तुम्ही जर 11 इंचाचा घेतला तर मला काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. मग अशा वेळेस मी काय करणार? याचं सेप अशा पद्धतीने येईल माझं. इथे 1 इंचाचा आपला योगपट्टीचा आकार. ठीक आहे. काय झाला आपला? 1 इंच योगपट्टीचा आकार आणि इथून आपल्याला हे सेप द्यायचं आहे. आता बघा तुम्ही बरेचसे जणांनी अशा पद्धतीची कटोरी बघितली असेल. बघितले का? किती जणांनी अशा पद्धतीची कटोरी बघितल्या? आम्ही अशीच कटिंग करायचो. हा अशीच कटिंग करायचो. अशी ना? हा. एकच आहे म्हणजे परंतु याच्यामध्ये ही आपली पूर्ण गोल दिसणार आणि तुमची अशी कटोरी लंबोळकी दिसणार. काय होणार? लंबोळकी दिसणार. ठीक आहे. आणि आपण जी करतोय ती गोल कटोरी दिसणार पूर्णपणे अशी राऊंड मध्ये. फिनिशिंग मध्ये पण छान दिसणार आणि फिटिंग मध्ये पण छान वाटणार. ठीक आहे. आणि याला घेऊन आपल्याला अशा पद्धतीने याला इथे बाकीचे समजलं का तुम्हाला सर्वांना? परत एकदा सांग. कुठे सांगू तुम्हाला परत एकदा? आत्ताच्या पॉइंट मध्ये हा वाला तेवढा. हा हे बघा जर तुमची डॉट उंची कमी येत असेल म्हणजे 2 इंचाची येत असेल तर तुम्हाला याला 2.5 इंचावर राऊंड करायचं. कितीवर करायचं? 2.5 इंचावर. आणि जर तुमचा येतच असेल तर जे अर्धा इंच घेतलेले ना हे दोन्ही मिळून तर त्याच्यामध्येच फक्त सेट द्यायचा असं बोल. असं सेट. 3 येत असेल तर हा कमी येत असेल तर खाली जायचं. कमी येत असेल तर खाली जायचं. आणि जर डॉट उंची 3.5 इंचापेक्षा जर जास्त जात असेल, जर 3.5 इंचापेक्षा जर जास्त जात असेल तर त्यावेळी जिथे 3.5 इंच आहे तिथे लाईन मारायची आणि त्याच्यावर अर्धा इंच घ्यायचं आणि मग तिथून सेट घ्यायचं. ठीक आहे. बनवा आणि बनवून झाले. सॉरी मी एकदा माझं केलेलं दाखवते कारण मला ते शेवटचं हे नाही जमत. बरं. एकदम मी केलेलं दाखव का? दाखवा ना. स्क्रीन मोठी करतो. एक मिनिट असं हा ना सुंदर. कॅमेरा नाही होतो ना. ठीक आहे. कॅमेरा जरा जवळ घ्या. दिसेल. हा ठीक आहे ना. वरचा तर बरोबर आलाय. इकडला तर बरोबर दिसतंय. हा तर बरोबर दिसतंय. परत एकदा दाखवा. परत एकदा. हा 1 मिनिट. तुम्ही 1 इंच नाही. तुम्ही काय केलंय? तुम्ही इकडे 1 इंच जे सोडलं म्हणजे जिकडे सोडले ना तिकडे तुम्ही हा दिलाच नाही आकार इथला. काय नाही केलं का? इथला 1 इंच जे दिलंय ना हा सोडलं. तर तुम्ही त्याच्या पुढे 2.5 इंच याच्या पुढे घेतलेलं आहे की इकडे इथे
इथे घेतला का तुम्ही 2.5 इंच? आणि मला हा तुम्ही इकडे चुकताय. तुम्ही इथे छोटा गॅप घेतलाय कटोरीचा, त्यामुळे मग तुमचा हा डिस्टन्स छोटा यायलाय. हा वाला हा छोटा यायलाय. हा मग हे तुम्ही जे 1 इंच सोडलाय ना, त्याच्या पुढे तुम्हाला 2.25 इंच घ्यावा लागेल. इकडे लक्षात आलं तुमच्या? हे तुम्हाला इकडे घ्यावं लागेल आणि इकडे घेऊन तुम्हाला नंतर मग तुमची ही कटोरी. आता आपण हे किती घेतो? 1 इंच हे आपण सोडलाय, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे आपल्याला 2.25 इंच घ्यायचे त्याच्या पुढे. हा तर ते गोल दिसेल, नाही तर मग ते असं लमुळका दिसायला. म्हणजे इकडे कमी व्हायला ना, इकडे कमी व्हायला म्हणून ते असं असं दिसायला तो पूर्ण राऊंड दिसत नाहीये. ठीक आहे ना? तर आता ती जी खालची ती डॉट जी आहे ती सपोज 2.5 येत असेल, हा म्हणजे ते अर्धा इंच पकडून 2.5 बर. असेल, तरी चालतं का? हो हो, मग काही अडचण नाही. जर तुमची 2.5 इंच येत असेल ना, मग काहीच अडचण नाही. फक्त कमी येत असेल तर तुम्हाला त्याला वाढवावं लागेल. काय करावं लागेल? हा. येस येस येस, जास्तीत जास्त 3.5 आणि कमीत कमी 2.5 इंच ही कंपल्सरी लागेलच. ठीक आहे. आता आपल्याला याच्यामध्ये समोरचा शेप घ्यायचा 1.5 इंचाचा. चेंज होईल. नाही ना, मुंड्याच्या शेपचा काही संबंध येत नाही ना. मुंड्याचा शेप इथे एवढाच आहे. हे बघा, इथून तुम्हाला हा हो हा आपला 1.5 इंच आतमध्ये येईल. अशा पद्धतीने हा आपला पाठीमागचा आहे आणि हा आपला समोरचा आहे. बरोबर आहे. हा आपला पाठीमागचा आणि हा समोर आला. करून बघा. तुम्ही ज्यावेळेस सगळं करसाल त्याच्यानंतर मग ज्याचं ज्याचं चुकेल त्याचं नाव घेऊन मी त्याला शिकवेलच. ठीक आहे. कुठे कोणाचं काय चुकलंय, कोण आहे ते. हा आता बरोबर आलं बघा, आता बरोबर आलं. हा आता छान आलं, काय अडचण नाही. आता कोण आहे? इलेना मॅडम. बरोबर आहे. फक्त इथे 1 इंच आहे बघा, 1.5 घेतल्यावर इथे 1 इंच घ्यायचं वर. 1 इंच घ्यायचं तिथे शेप 1 इंचावर द्यायचं इथे. इलेना मॅडम इथे पहिलं 1.5, अर्धा आणि मग 1. 1.5, अर्धा आणि 1. तुम्ही 1 इंच नाही घेतला. 1 इंच नाही घेतला तुम्ही, तो 1 इंच घ्या. कॅमेरा थोडासा पलीकडे सारखा अलीकडे दिसू द्या. हा नाही बरोबर. 1 इंच नाही घेतलं बस. इथे फक्त तुम्ही 1 इंच नाही घेतला, तो सेफ द्या. बाकी करेक्ट. हा इकडे वरती इकडला बाहेरच्या साईडला वरती द्यायचा आणि इथून गोल असा आकार बनवायचा. बाकी छान आले, काय अडचण नाही. बाकी कोणाला काही दाखवायचं असेल तर दाखवू शकता बाकीचे पण. हा तुमचा पण छान आला मॅडम. झूम काय तुम्ही नाव टाका. अच्छा, माझं नाव नाही दिसेल. बोलते. हा ठीक आहे. हा छान आले तुमचं पण, छान आलं. हो कोण आहे? शेवाळे मॅडम. दिसत नाही बघा कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित. सरवंतर मॅडम. काय वर करा ना थोडं. वरती करा पेपर करा वरती आणखी पेपर वरती करा. सरवंतर मॅडम वरती पेपर वर करा. आणखीन थोडा वर करा. थोडं हा करेक्ट. हो चालतं. बरोबर आहे मॅडम. हे कोण आहे? शेवाळे मॅडम. हो मॅडम इथे 1 इंच घ्या. इथला हे कोण आहे? चालेल, काही अडचण नाही. तुम्ही खाली घेतला का जास्त से? कोण आहे? पाटील मॅडम. हा तिकडे खाली घ्यायची काही गरज नाही जास्त. उगं नॉर्मल घेतलं तरी चालेल. तुम्ही जास्त खाली घेतलाय, नॉर्मल घ्या. नॉर्मल आपला सेट द्या, नॉर्मल. ठीक आहे, चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला कटोरी काढायची. कटोरी काढून जे आहे तर तुम्ही इथून याला कट करून घ्याल अशा पद्धतीने. बोला ना. एकदा बघा माझा मुलगा. तुम्ही ते मोबाईल आहे ना असं फिरवा बरं त्याला. असं फिरवा, रोटेट करा मोबाईल. दिसतच नाही बघा. पुढे असं रोटेट करा ना मोबाईल. आता तुमच्या ब्लाउज मध्ये मेन म्हणजे तुम्ही डायग्राम टाकल्या वेळेस चुकलाय. काय झाला? हॅलो, आवाज येतोय का?
तुम्ही डायग्राम टाकते वेळेसच चुकला, तुमचं शोल्डर सुद्धा पुढे जायला पाहिजे. बघा काय चुकलं तुमचं सांगतो तुम्हाला. आता हे बघा, तुम्हाला सांगतो काय चुकलं. नाही अगोदर बघून घ्या. तुम्ही हे 3.25 इंच टाकलं, बरोबर आहे. हा. 3.25 इंच टाकल्यानंतर त्याच्या पुढे तुमचं 3.5 इंच आहे का? बघा बरं. नाही असं. हा, मग तुम्ही तो 1 इंच सोडून टाकलाच नाही ना. हा पेपर जो आहे ना, हा पेपर तुम्ही 1 इंच सोडून टाकलाच नाही असा पुढे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे ते सगळं आता आत येऊ राहिलं. हा, आणि त्याच्यामुळे तो सगळा प्रॉब्लेम यायलाय. बाकी बरोबर आहे. हा, परत करा काही अडचण नाही. ठीक आहे. हा, ठीक आहे. परत करा, व्यवस्थित करा. आणि मी परत शिकवणार. असं काही नाही की समजा मी कटोरी ब्लाऊज तुम्हाला एकदम परफेक्ट शिकवणार. ठीक आहे. त्यामुळे कुठली घाई नाही पाहिजे, कुठली गडबड नाही पाहिजे. आपल्याला व्यवस्थित पैकी तुम्हाला हे आलंच पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. शिकवायला मी तयार आहे. ओके. हा, चालेल. तर मी आता याला कापतोय. आपण याला कापून घेऊया. इथून याला आपण इथे अशा पद्धतीने कट करतोय. हा? 90चा टाइम ना. तर आता खालचा शेपची लाईन आपण घेतली अर्धा इंच. हा. खाली नाही जाते ना. नाही, जर तुमचा टच जर उंचीला कमी भरत असेल तर मग तुम्ही याच्या खालूनही जाऊ शकता. परंतु तुमचा टचची उंची जर भरत असेल तर मग तुम्हाला या अर्ध्यामध्येच तुम्हाला मार्किंग करायची अशी. आलं का लक्षात? या अर्ध्यामध्येच मार्किंग करायची. मी केलेलं बघा ना आपल्याला. कुठे आहे तुम्ही? हे दाखला. हा, दाखवा ना मला. दिसतंय का काय? नाही ना, तुम्हीच दिसताय मला. म्हणजे तुम्हाला मला हेच नाही. तर उचलून दाखवा. पेपर उचलून दाखवा. हा, या आणखीन वरती. या वरती करा पेपर. आणखीन वरती करा पेपर आणखीन वर करा. हा, आणखीन थोडासा वरती करा. हा, बरोबर आहे. काही अडचण नाही. आता तुम्ही काय करा. हो, चालेल. आतला शेप द्या समोरच्या मुंड्याचा. बाकी बरोबर जॉईन द्या. जी वर सगळ्यांनी. हे आपण परत शिकू. परंतु बघा आता तुम्हाला किती दिवस सुट्ट्या राहील? 4 दिवस. 4 दिवस तुम्हाला सुट्ट्या असणार. कारण मी आता पुण्याचा वर्कशॉप चालू आहे आपला. तर उद्या आम्ही तिकडे असणार. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही आता या 4 दिवसात काय प्रॅक्टिस जमेल तुम्हाला ती करा. आणि मला फोटो टाका. फोटो टाकल्यानंतर बोला ना. मधला आपण पटर कट करायच्या नंतर करायचं. कोणता? हा ना. हा आणखीन वाढवायचा बाकी आहे ना. कटोरी आणखीन वाढवायची बाकी आहे. वाढून झाल्यानंतर हा, आता सध्याला ही रफ मध्ये तुम्ही कट केली. आता ही तुम्ही कपड्यावर ठेवसान आणि त्याला वाढवायचं. तर मी इथेच दाखवतो कसं वाढवायचं. हा, बरोबर आहे. हा, तो नंतर तुम्ही पहिले कापून घ्या, मग नंतर हा. हो, करा. प्रॅक्टिस करा. हा पूर्ण व्हिडिओ तुमच्याकडे आहे. प्रॅक्टिस करा, काही अडचण नाही. ठीक आहे. मला कळत नाहीये. हा, चालेल काही नाही. मी आता तुम्हाला कटोरी वाढवायची कशी ते शिकवतो. आणि ते शिकवल्यानंतर मग आपण ठेवा. आता ही आपली कटोरी कटिंग झाली. ठीक आहे. आता ही आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवायची. कुठे ठेवायची? मेन फॅब्रिकवर. आता मेन फॅब्रिकवर ठेवणार कशी? अशी सरळ ठेवणार का? तर अशी सरळ नाही. कटोरी नेहमी अशी क्रॉसमध्ये बसते. कशी बसते? अशी क्रॉस. पूर्ण क्रॉस आली पाहिजे. पूर्ण क्रॉस. तुम्हाला दाखवायचं तात्पर्य म्हणजे अशा पद्धतीने. कसे? हे काय तुमचं प्लस आहे. बघा, हे काय तुमचं प्लस आहे. बरोबर आहे. आणि ह्या प्लस मध्ये एक अशा पद्धतीची क्रॉस लाईन आहे. कुठल्या दिशेला असू शकते? ह्या दिशेला पण असू शकते. ठीक आहे. लक्षात आले का? याला काय म्हणू आपण? प्लस. आणि याला काय म्हणतो आपण? गुणाकार. काय तुम्ही मल्टिप्लाय जे काय असेल ते. ठीक आहे. तर याला आपल्याला ठेवायचं कसं? तर आपल्याला अशा पद्धतीने क्रॉस ठेवायचं. बघा, असं कुठल्या दिशेला? ह्या. आणि असं ठेवलं असेल तर याला तुम्हाला असं ठेवावं लागेल.
ठीक आहे. म्हणजे हे तुमचं असं त्रिकोण बसला पाहिजे इथे. इथे असं प्लस सारखं नाही. आता प्लस म्हणलं की हे झालं तुमचं, हे सरळ समजा जे आलंय हे बघा, हे झालं प्लस सरळ. याला आपण सरळ कपडा म्हणतो, क्रॉस म्हणत नाही. क्रॉसला आपण काय म्हणू, गुणिले जो असतो आपला त्याला आपण काय म्हणतो, क्रॉस म्हणतो. आणि त्याला मग आपण अशा पद्धतीने क्रॉस ठेवतो. हे असं आपल्याला क्रॉस ठेवायचं. ठीक आहे. क्रॉस ठेवल्यानंतर इकडे आपण 1 इंच वाढवलेला आहे म्हणून इकडे आपल्याला सरळ आणायचं. इथे आपण आहे तसा आकार करू गळ्याचा. ठीक आहे. खाली सुद्धा आपण आहे तसा आकार बनवणार इथे. ठीक आहे. आता याच्या पुढे आपल्याला 1 इंच यायचं. किती यायचंय, 1 इंच. इथे किती यायचंय, 1 इंच. आणि बघा आता तुम्ही याच्या पुढे येसाल कसा, तर तुम्ही याच्या पुढे असं पण येऊ शकता. तुम्ही काय म्हणसा, हा सेप इकडे चालला असा तर असा मारा. नाही, याला तुम्हाला अशा पद्धतीने सरळ आणायचं. कसं आणायचे, सरळ आणायचं. आणि इथे 1 इंच घेऊन तुम्हाला इथे अर्धा इंच घ्यायचे. किती घ्यायचे, अर्धा इंच. आणि याला व्यवस्थित पैकी वाढवत जायचं असं. आता तुमची फिक्स कटोरी झाली. ठीक आहे. आणि याला आता बाजूला घेऊया आणि याला आपण आता कट करूया. सर तिकडून 1 इंच वाढवलं. हा बघा, वरती इथे फक्त अर्धा इंच वाढवण्यात आले, इथे फक्त अर्धा आणि इथे 1. ठीक आहे. मार्किंग करू का मी याची, मार्किंग. बघा आता दिसेल पण तुम्हाला. बाकी कुठेच नाही वाढवली सर. नाही, बाकी कुठेच नाही वाढवायचं. आता आपण इकडे ऑलरेडी वाढूनच घेतलंय. बघा इथे आपण ऑलरेडी वाढूनच घेतलंय 1 इंच. इथे आपण 1 इंच वाढवलं, त्यामुळे आपल्याला इथला काही टेन्शन नाहीये. आपल्याला फक्त इकडे वाढवायचं ह्या दिशेला, आणि इथे फक्त अर्धा इंच वाढवायचं. आता ह्या गोष्टी तुम्ही मला 2 दिवसात करून पाठवाल. उद्याचा दिवस आहे, परवाचा दिवस आहे. आणि मी जे 3 मेजरमेंट तुम्हाला करून देईल ते पण तुम्हाला करायचे. म्हणजे हे 3 दिवसाचा तुमचा स्लॅबच समजा. ठीक आहे. आलं का लक्षात. तर आता बघू शकता, आता कटोरी बघा ही कशी दिसते. आता पहिली तर ही होती, ही थोडीशी तुम्हाला मुळकी वाटली असेल, परंतु ज्यावेळेस वाढवली त्यानंतर तुम्ही कटोरी बघू शकता कशा पद्धतीने दिसते. आता हे घ्यायचं किती, तर बघा याला असं टाकायचं. ठीक आहे. असं टाकलात की आता 44चा 12वा भाग बघायचा. कितीवा भाग बघायचा, 12वा भाग. मग आता 44चा 12वा भाग किती येईल आपला, 3.5 इंच येईल का, किती येईल, 3.5 इंच येईल. मग आपल्याला काय करायचं, इथे जर थोडंफार खाली होत असेल ते खालीवर होत असेल ते सरळ करायचं. आणि इथून इथे सरळ आपल्याला इथे जो पण 12वा भाग येईल तो तुम्हाला इथे घेऊन टाकायचा. आणि इथे द्यायचं एक नॉच छोटासा. मग टक्स येईल तेवढा, टक्स 1.5चा येईल, 1.25चा येईल, किंवा 1 सव्वा इंचाचाही येऊ शकतो. 1च्या खाली, सव्वा इंचाच्या खाली नाही आला पाहिजे. ठीक आहे. लक्षात ठेवा, कमीत कमी तुमचा 1.5 इंचाचा टक्स इथे पाहिजेच. आता हा 1.25 इंचाचा येतो, किती येतोय, 1.5च्या पुढे येतो 1 पॉईंट. ठीक आहे. इथून तुमची डॉट उंचीची मार्किंग ऑलरेडी इथे तुम्ही केलेलीच आहे. कुठल्या याच्यावर केली, ह्या पेपरवरती. ह्या पेपरवरती जी डॉट उंची केली ती डॉट उंची आपण इथे मार्किंग करून घेऊ इथे. आणि बघा हा टक्स आपला अशा पद्धतीने बनतो. आणि तुम्ही कटोरी बघू शकता कशा पद्धतीने तयार झाली. तुम्ही कटोरी बघू शकता कशा पद्धतीने तयार होते, आणि याचा आकारही तुमच्या लक्षात येऊन जाईल. कटोरीचा आकार बघा किती परफेक्ट तुम्हाला दिसतं बघा. सर बोला ना, परत एकदा सांगा ना. काय ते. 12वा. अच्छा, 12वा भाग इकडनं टाकायचं बघा, ह्या साईडनं टाकायचं, ह्या साईडनं 3.25 इंच टाकून द्या. किती, 3.25 इंच, 3.25. ठीक आहे. 3.25 इंच पाहून नाही, 3.5 पर्यंत लास्ट घ्यायचं असतं आपल्याला. 3.5च्या पुढे जायचं नाही. हे 3.5 लास्ट 3.5 इंच राहील. किती राहील, लास्ट. त्याच्या पुढे नाही घ्यायचं आपल्याला, 3.5 लास्ट. ठीक आहे.
जरी 4 इंच जरी येत असेल तर 4 घ्यायचं नाही, 3.5 इंच घ्यायचं. किती घ्यायचं? 3.5. ठीक आहे. आणि हे आपल्याला अशा पद्धतीने तयार. कटोरीचा सेप बघा, आतापर्यंत तुमच्या कटोरीचा सेप आणि मी दिलेला सेप, ठीक आहे, तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि तुम्ही घातल्यानंतरचा रिझल्ट हा तुम्हाला व्यवस्थित कळेल. असं दाखवल्यापेक्षा तुम्ही ज्यावेळेस कटिंग करसाल, बनवसाल आणि त्याच्यानंतरचा जर रिझल्ट बघसाल तर तुमच्या लक्षात येईल की काय रिझल्ट आहे म्हणून. ठीक आहे. तर तुम्हा सर्वांना अशा पद्धतीने कटोरी काढायची, परफेक्ट कटोरी कशा